वेलकम टू न्यू क्लास. आपल्याला ह्या सेशन मध्ये 8th सीबीएसई चा मॅथमॅटिक्सचा सेकंड टॉपिक बघायचा आहे. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. बघा हे सगळे लिनियर इक्वेशन्स आहेत. एक्सरसाइज 2.1 आपण डायरेक्ट स्टार्ट करू. एकदम इझी आहे. हे बघा त्याच्यात असलेले पहिला टर्म्स आपण स्टडी करूया. हे एलएचएस पार्ट इज इक्वल टू ह्या बाजूला असलेले एलएचएस पार्ट आणि हे आरएचएस पार्ट आणि ह्याच्यात दोन टर्म असणार आहेत. अल्फाबेट्स बघा A to Z पर्यंत हे जे काय इंग्लिश अल्फाबेट्स आहेत मग ह्याला काय म्हणायचं व्हेरिएबल्स म्हणायचं. आणि ह्या इक्वेशन जर तुम्ही ऑब्झर्व केला तर फक्त एकच व्हेरिएबल आहे. सो लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. लिनियर का म्हणायचा पॉवर किती असणार आहे 1. म्हणजे जे काय अल्फाबेट्स देतात त्या अल्फाबेट्सची मॅक्सिमम पॉवर किती असतो 1 असतो. बघा काही नसेल तर हे किती असणार आहे 1 असणार. जर 2 असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल. आपल्या सिलेबसमध्ये नाही, फक्त आपल्याला पॉवर इंडेक्स किती असलेला आहे 1 असलेला आहे. मग आता काय ऍडजस्टमेंट कसं करायचं बघा. हे व्हेरिएबल टर्म झालं आणि उरलेले काय असतो कॉन्स्टंट टर्म असतो. दोनच टर्म आहे. एक व्हेरिएबल म्हणजे अल्फाबेट्सला आपण व्हेरिएबल म्हणतो. आता कुठलाही व्हेरिएबल असू शकतात. 26 अल्फाबेट्स मध्ये कुठलाही व्हेरिएबल पण आपण इक्वेशन तयार करू शकतो. आणि अदर टर्म काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे म्हणजे नंबर्स असतो. मग आता कसं ऍडजस्टमेंट करायचं बघा. इज इक्वल टू च्या एक बाजूला कॉन्स्टंट दुसऱ्या बाजूला व्हेरिएबल किंवा ह्या बाजूला व्हेरिएबल ठेवा ह्या बाजूला कॉन्स्टंट. म्हणजे आपल्याला कसं सॉल्व म्हणजे नक्की काय बघा. याचं क्वेश्चन काय असणार आहे सॉल्व द फॉलोइंग लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. म्हणजे नक्की काय दिलेले इक्वेशन मधला व्हेरिएबलचा व्हॅल्यू आपल्याला काय करायचं असतो काढायचा असतो. मग त्यासाठी मला काय करावं लागेल कॉन्स्टंट एका बाजूला करणे आणि व्हेरिएबल एका बाजूला करणे. मग आता हे x ला मी x ची पोझिशन मी चेंज करणार नाही. आय विल कीप टू द LHS ओनली. मी LHS लाच ठेवतो. मग आता कॉन्स्टंट नको आहे -2 नको आहे. मग त्याला नको म्हटल्यावर काय करायचं त्या साइडला मला शिफ्ट करायचं आहे. मग त्यासाठी याची साइड बघा हे मायनस आहे. मायनसचं व्हॅल्यू तिकडे शिफ्ट करताना काय होईल प्लस. सो x is equal to how much 9. मग याचं क्रॉस व्हेरीफाय कसं करता येईल बघा. तर x चं व्हॅल्यू 9 - 2 करा किती येतं 7. मग हे दोन्ही व्हॅल्यू सेम आहे. म्हणजे जे काय आपल्याला व्हॅल्यू मिळाला व्हेरिएबलचा ते काय असणार आहे करेक्ट असणार. मग हेच एक्झाम्पल बघा. आणि दुसऱ्या मेथडने कसं सॉल्व करता येईल बघा. x - 2 = 7. आता मी काय करतो हे दोन्ही टॅन आहे दोन्ही वेट आहे दोन्ही इक्वल आहे. मग समजा मी इकडे 50 ग्रॅम जर ऍड केलं तर इकडे सुद्धा मला किती ऍड करावं लागेल 50 ग्रॅम इन ऑर्डर टू बॅलन्स द इक्वेशन. मग आता ह्याच्यात मला फुल फ्रीडम आहे की दोन्ही बाजू मला काय पण करता येते. म्हणजे कितीने सुद्धा ऍडिशन करता येते कितीने सुद्धा मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन कुठलाही ऑपरेशन करता येते. परंतु दोन्हीकडे नंबर काय असायला पाहिजे सेम असायला पाहिजे. त्यासाठी बघा मी काय करतो इकडे फक्त असं एक व्हॅल्यू मिळवायचं कॉन्स्टंट तेवढंच राहायला पाहिजे. बघा आता मी एक्स्ट्रा काय केलो दोन्हीकडे 2 ऍड केलो. 2's का कारण ह्याच्यात जरी 2 मिळाला तर हे -2 आणि +2 काय होणार आहे कॅन्सल होणार. ह्या बाजूला फक्त काय होणार आहे x उरणार आणि ते x ची व्हॅल्यू आपल्याला अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला काय करता येईल कॅल्क्युलेट करता येईल. आता दोन्ही मेथडने सॉल्व करून दिले तुम्ही कुठल्याही एक मेथडने सॉल्व केलं तर सुद्धा एक्सेप्टेबल आहे. नेक्स्ट बघा y + 3 = 10. आता y ला मी या साइडला फिक्स ठेवतो. आता 3 नको आहे मला. 3 मी RHS ला ट्रान्सपोज म्हणतो ना आपण ट्रान्सफॉर्मेशन किंवा शिफ्टिंग. मग आता हे प्लस आहे हे काय होईल मायनस. हे बघा h = प्लस मायनस इनटू डिव्हिजन प्लस मायनस इनटू डिव्हिजन. ह्याच्यात आपल्याला कसं हे करता येईल बघा. प्लस असलेले व्हॅल्यू इकडे शिफ्ट केल्यानंतर इज इक्वल टू च्या काय होईल मायनस. मायनसचं प्लस हे मायनस आहे ही व्हॅल्यू प्लस इकडे आणल्यावर मायनस इनटूचा डिव्हिजन आणि डिव्हिजनचं इनटू आणि हे मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन. एकदम इझी आहे. मग आता दुसऱ्या मेथडने कसं करता येईल बघा.
कॉन्स्टंट y बरोबर असलेले कॉन्स्टंट मला कॅन्सल करायचं आहे. त्यासाठी मला काय करावे लागेल, दोन्हीकडे 3 काय करावे लागेल, कमी करावे लागेल. त्या केस मध्ये इथे y ची व्हॅल्यू 7. नेक्स्ट बघा 6 इक्वल टू z प्लस 2 हे व्हेरिएबल आहे आणि हे दोन्ही काय असणार आहे, कॉन्स्टंट. मग आता 2 ला मी RHS ला घेतो, सॉरी LHS ला घेतो. z इक्वल टू हाऊ मच 4. दुसऱ्या मेथड बघा 6 इक्वल टू z प्लस 2 आहे. मग ह्या बाजूला फक्त मला व्हेरिएबल तेवढं ठेवायचं आहे. त्यासाठी मला काय करावे लागेल, 2 मायनस करावे लागेल. therefore z इक्वल टू बघा हे z 4 इक्वल टू z किंवा z इक्वल टू 4 आणि अशा एंड आपल्याला असंच लिहायचं असतो, व्हेरिएबल इक्वल टू हाऊ मच. नेक्स्ट बघा हे फ्रॅक्शनचा एक्झाम्पल आहे. हे कॉन्स्टंट, हे व्हेरिएबल आणि हे कॉन्स्टंट. आता लकीली कसं दोन्ही फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर सेम आहे, मग ऑपरेशन करताना एकदम इझी होईल. आता मला हे व्हॅल्यू RHS ला शिफ्ट करायचं आहे. 70/7 हे किती होईल, 3/7, कारण याचं साइन काय असणार आहे, प्लस. मग आता हे दोन्ही फ्रॅक्शन ऑब्झर्व करा, दोन्ही फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर काय सेम असणार आहे. x इक्वल टू बघा, सो x इक्वल टू 14/7, x चं व्हॅल्यू इथे 2 असणार. x इक्वल टू हाऊ मच 2. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 6x इक्वल टू 12. 6 आणि x च्या दरम्यान मध्ये काय रिलेशन आहे, 6x म्हणजे प्रोडक्ट असणार आहे. 6 into x इक्वल टू 12. आता मला 6 ला तिकडे शिफ्ट करायचं आहे. याचं रिलेशन काय, व्हेरिएबल बरोबर हे डिव्हिजनचं रिलेशन आहे. x इक्वल टू 12/6, x इक्वल टू हाऊ मच 2. आता हे दुसऱ्या मेथडने कसं करता येईल बघा. ह्याचा जे काही व्हेरिएबल बरोबर रिलेशन असतो त्याचा अपोजिट करायचा. आता प्रोडक्ट आहे, डिव्हिजन करा. 6 कॅन्सल, x इक्वल टू 2. नेक्स्ट बघा t/5 इक्वल टू 10. आता हे t आणि 5 च्या दरम्यान काय डिव्हिजनचं रिलेशन आहे. आता 5 ला मी तिकडे घेतो, t इक्वल टू आता दुसऱ्या मेथड बघा कसं सोडवतात. ह्या दोन्हीच्या मध्ये काय डिव्हिजनचं रिलेशन आहे. मला 5 ने दोन्हीकडे काय करावे लागेल, इनटू 5 कॅन्सल, t इक्वल टू हाऊ मच, t इक्वल टू. नेक्स्ट बघा 2x/3 इक्वल टू 18. मग आता हे 3 ला मी काय करतो, RHS ला शिफ्ट करतो. 18 into 3, कारण हे व्हेरिएबल आणि हे टर्म आणि ह्या टर्म मध्ये डिव्हिजनचं रिलेशन आहे आणि हे डिव्हिजन इकडे आणलं, हे मल्टिप्लिकेशन. सो 2x इक्वल टू हाऊ मच, 18 into 3, x इक्वल टू बघा 18 into 3 डिवाइडेड बाय 2. आता हे 54 होते, 54 डिवाइडेड बाय 2, त्यावेळेस सुद्धा आन्सर सेम येईल. 2 1 जा 2 9 जा, हे आन्सर किती 27. आता मल्टिप्लिकेशन वगैरे करायचं नाही, कारण हे आता स्मॉल नंबर आहे, लवकर आपल्याला रिड्यूस करता येईल. परंतु 3 डिजिट्स 4 डिजिट्स नंबर आहे, त्यावेळी आयडियल मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहायचं आणि त्यावेळी रिड्यूस करत जायचं. नेक्स्ट बघा 1.6 1.5. आता हे 1.5 इकडे घेतो. 1.6 into 1.5 इक्वल टू y. 15 आता असं कन्सिडर करा, 16 into 50, 15 6 ला 90, 15 1 जा 50 आणि हे वरचं 9, 25 आणि 1 वजा करा 24, 240. मग आता किती डिजिटच्या नंतर पॉइंट लिहायचा, 2. y इक्वल टू हाऊ मच, 2.4, 2.40. नेक्स्ट बघा 7x - 9 इक्वल टू 16. आता हे व्हेरिएबल आहे, आता हे x व्हेरिएबल आहे. आता हे कॉन्स्टंट मी पहिला इकडे शिफ्ट करतो. 16 प्लस 9 किती येईल बघा,
25. आता ह्याच्या दोन्ही मध्ये रिलेशन काय, डिव्हिजन आहे बघा 25/7. आता हे फ्रॅक्शन जर रिड्युसिबल करता येत असेल, रिड्युसिबल असेल तर रिड्यूस करायचं, अदरवाइज कीप ॲज इट इज.